नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरियलच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये कोणती अशी इंटरेस्टिंग अपडेट येणार आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ त्यानुसार व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर आदित्यने चक्क आता आजीच्या कुत्र्यागत धुलाई केलेली आहे. तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, दिशाने आता सगळं काही प्लॅनिंग बनवलेलं असतं की पारूला आता लवकरात लवकर इथून गायब करायचं. म्हणजेच तिच्या रस्त्यामध्ये येणारा पारू हा सगळ्यात मोठा अडथळा असतो. कारण की दिशाला माहीत असतं की कित्येक वेळा तिची सगळ्यांसमोर इज्जत फक्त आणि फक्त पारूमुळे गेलेली आहे आणि ती ह्या घरामध्ये यायचं का नाही हे सगळं डिपेंड पारूवरती राहणार आहे. कारण की पारूला दिशाच्या सगळ्या खोडी माहीत झालेल्या असतात आणि पारू आणि प्रीतम ह्या दोघांची देखील चांगलीच मैत्री असते. त्याच्यामुळे आता दिशाला जरी ह्या घराच्या बाहेर काढायचं म्हणलं तरी सगळं काही पारूच करू शकते. पण त्याच्या सगळ्यांच्या अगोदर मात्र आता ह्या दिशाने ठरवलेलं असतं की पारूलाच आपण इथून गायब करू. त्यासाठी दिशाने एवढा मोठा प्लॅनिंग बनवलेला असतो की अजयला चक्क आता पारूसोबत लग्न करून दुसऱ्या देशामध्ये पाठवायचा. पण आता सगळ्यांसमोर आता हे लग्न ठरलेलं देखील असतं. आणि मित्रांनो, आता एवढं मोठं लग्न ठरलेलं आहे त्यावेळेस मात्र आदित्यला वाटत असतं की पारूचं हे लग्न तर धुमधडाक्यामध्ये होणार, पण आता पारू जिकडे जाणार आहे ती जागा सेफ आहे का त्यासाठी हे मला एकदा चौकशी करून पाहिलंच पाहिजे. पण ज्यावेळेस मात्र आदित्य आता ही सगळी चौकशी करतो त्यावेळेस मात्र आदित्यच्या समोर एवढं भयानक सत्य येतं की आदित्यच्या पायाखालची चक्क जमीन सरकते. कारण की आदित्यला कळतं की हा जो अजय आहे ना, हा एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. कारण की त्याचं ऑलरेडी लग्नच झालेलं आहे आणि त्याची बायको देखील दुबईमध्ये आहे. तर एवढं मोठं सत्य कळाल्याच्या नंतर इकडे आता आदित्य आता सगळ्यांसमोर हे सत्य घेऊन यायच्या पाठीमागे लागलेला असतो. पण इकडे अजय आणि आता पारूचं लग्नाची तर सुरुवात झालेली असते. आता लग्नच पार पडणार असतं तर तेवढ्यात अजय भर लग्न मंडपामध्ये येतो आणि अजयला आता आदित्य सगळ्यांसमोर कुत्र्यागत मारतो. कारण की आता ह्या अजयने आपल्या पारूला फसवलेलं असतं. त्याच्यामुळे आदित्य सगळ्यांसमोर कुत्र्यागत धुलाई करतो आणि हे सगळं तो कोणाच्या सांगण्यावरून केलं याची देखील चौकशी करून घेतो. तर त्यावेळेस मात्र मित्रांनो, सगळ्यांसमोर तुम्हाला माहीतच आहे की कोणाचं नाव आलं असणार. तर मित्रांनो, हे दिशाचा खरा चेहरा हे जर नाव हे सगळ्यांसमोर येतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? आदित्यच्या मनामध्ये पारूबद्दल प्रेम असेल का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका.